स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदाची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 745 जागांसाठी आपल्याला ही पदभरती बघण्यासाठी भेटलेली आहे. तर या पदभरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे तुम्हाला जाहिरात बघण्यासाठी भेटेल. या सर्व लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. टायटल वरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत असतो. त्यावरती क्लिक करून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे लिंक आहे. इथे क्लिक करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्यानंतर फी भरण्यासाठी सेपरेट लिंक आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करून सेपरेट फी भरायची आणि फी भरल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट घ्यायची. ठीक आहे, अशा प्रकारची प्रोसेस आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या लिंक आहे. या लिंक वरती क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्हाला सेपरेट एका वेबसाईट वरती तुम्हाला भरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घ्यायची. जोपर्यंत अर्जाची प्रिंट भेटत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर विचार केला तर फी किती असणार आहे? जो खुला प्रवर्ग आहे ओपन, ठीक आहे, ओपन मधून जर अर्ज भरला तर ओपन मधून तुम्हाला 800 रुपये ऑनलाईन फी भरावी लागणार आहे या फॉर्मची. ठीक आहे, ही परीक्षा शुल्क फी असणार आहे 800 रुपये ओपन साठी. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे, कॅटेगरीचे उमेदवार आहे, त्यांच्यासाठी 700 रुपये फी असणार आहे. मित्रांनो, एवढी फी ठेवलेली आहे ऍप्लिकेशन फी. आणि पोलीस पाटील पदभरती 2023 साठी आपल्याला नांदेड जिल्ह्याची ही फी असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला दिली आहे. कोणत्या प्रकारची अडचण आली तर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला फॉर्म भरून पाहिजे, व्यवस्थित न चुकता व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. कारण हा जो फॉर्म आहे सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट घ्यायची. मध्ये 3 स्टेप मध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या वेबसाईट वरती जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे. आता त्यासाठी न चुकता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित एक नंबर देतोय बघा. तुम्ही हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घेऊ शकता. 9403 16 98 16. ठीक आहे, 16 98 16 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता फॉर्म भरण्यासाठी. अजून एक नंबर देतोय तुम्हाला 91 39 64 31 99. ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा हा जो पहिला नंबर दिलेला आहे 9403 16 98 16 या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. कॉल SMS करत बसायचं नाही, डायरेक्टली व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाचा आम्हाला फॉर्म भरायचा आहे असा मेसेज करायचा आहे. तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते सेंड करायचे त्याची लिस्ट पाठवली जाईल. लिस्ट तुम्हाला पाठवल्यानंतर ते डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित पाठवून द्यायचे व्हॉट्सअपवरती. तुम्हाला हे जे 2 नंबर दिलेले आहेत 9403 16 98 16, ठीक आहे, तर हे जे 2 नंबर दिलेले आहे आमच्या ऑफिशियल अकॅडमीचे हे 2 नंबर आहे. आणि 91 39 64 31 99 हे 2 नंबर सोडता दुसरीकडे कुठेही संपर्क करायचा नाहीये. तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. हे 2 नंबर तुम्ही व्यवस्थित बघा, नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे नंबर टाकून देतोय. फॉर्म न चुकता व्यवस्थित भरा, कारण 3 स्टेप मध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही कोणत्याही सायबर कॅफे मध्ये जाऊन फॉर्म भराल आणि यामध्ये तुमचा फॉर्म चुकण्याची जास्त शक्यता असणार आहे. कारण अर्ज एका सेपरेट वेबसाईट वरती भरायचा आहे, शुल्क तुम्हाला एका सेपरेट वेबसाईट वरती भरायचं आहे आणि त्यानंतर अर्जाची तुमची जी प्रिंट आहे ती सेपरेट वेबसाईट वरतून तुम्हाला घ्यायची. अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे आणि ऑनलाईन फी तुम्हाला एवढी असणार आहे. तर तुम्हाला या नंबरवरती तुमचे डॉक्युमेंट सेंड करायचे. तुम्हाला सर्वप्रथम व्हॉट्सअपवरती मेसेज करायचे, त्यानंतर डॉक्युमेंटची लिस्ट पाठवल्यानंतर डॉक्युमेंट सेंड करायचे. ही फी तुम्हाला द्यावी लागणार आहे. सर्वप्रथम एवढी फी तुम्हाला सर्वांनाच पे करावी लागणार आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला कॅटेगरीनुसार ही फी पे करावी लागणार आहे आणि थोडा 100-150 एक्स्ट्रा चार्ज घेऊन तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या फॉर्म भरून दिला जाईल व्यवस्थित न चुकता. ठीक आहे, जर भरून घ्यायचं असेल आमच्या टीम कडून व्यवस्थितरित्या तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि पोलीस पाटील पदभरतीच्या नोटसाठी तुम्ही खालील नंबरवरती संपर्क करू शकता. तर अशा प्रकारची सर्व प्रोसेस असणार आहे. तर चला आता आपण सर्वप्रथम या पदभरतीच्या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर बघा, जाहिरात डाउनलोड करण्यासाठी इथे लिंक आहे. इथे क्लिक करून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तर ऑलरेडी मी जाहिरात डाउनलोड करून तुमच्या समोर इथं ओपन करून दाखवलेली आहे. तर आता सविस्तर माहिती आपण जाहिरातीविषयी या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. हा एक व्हिडिओ बघून तुमच्या मनातील जेवढे पण प्रश्न असतील ते क्लिअर होऊन जातील. दुसरा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. ठीक आहे, तर टोटल जर म्हटलं तर 745 जागांसाठी ही पदभरती आलेली आहे. या वेबसाईट वरती तुम्हाला वेळोवेळी सर्व सूचना दिल्या जातील. आता कोणत्या प्रकारची चिंता करू नका. या पदभरतीविषयी कोणत्या प्रकारचं नवीन अपडेट आलं तर ते सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती दिलं जाईल. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल ते लाईक क्लिक करून घ्या. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात होत आहे. 1 तारखेपासून 1/1/2024 पासून इथं सुरुवात झालेली आहे रात्रीचं 12 वाजेपासून. आणि पुढे जर म्हटलं तर शेवटची तारीख काय असणार आहे? अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 8 तारीख. म्हणजे आपल्याला फक्त 7 दिवसांचा
कालावधी दिलेला आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. लवकरात लवकर जास्तीत जास्त तुम्हाला लवकर अर्ज भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, कारण वेळ तुम्हाला खूपच कमी दिलेला आहे. त्यानंतर बघा, पात्र आणि अपात्र जे उमेदवार आहे त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल कधी? लगेच दुसऱ्या दिवशी 9 तारखेला लगेच यादी प्रसिद्ध केली जाईल. आता यातील जे पण पात्र उमेदवार असतील फॉर्म भरत्या वेळेस जर तुम्ही चुकी नाही केली तर तुमचं पात्र यादीमध्ये नक्कीच नाव येईल. त्यासाठी व्यवस्थित फॉर्म भरा आणि काही चुका केल्या तर तुमचं पात्र यादीमध्ये नाव येणार नाहीये, तुम्ही अपात्र केलं जाल. त्यामुळे फॉर्म भरायच्या वेळेस थोडा वेळ जास्त जाईल, परंतु व्यवस्थित फॉर्म भरा. त्यामुळे सेपरेट तुम्हाला फॉर्म विषयी माहिती सांगत होतो, कारण फॉर्म भरायच्या वेळेस भरपूर विद्यार्थ्यांकडून चुका होत असतात. त्यामुळे सेपरेट आपण नंबर दिलेले आहेत. आता पुढे बघा, जर विचार केला तर आता म्हटलेलं आहे पात्र आणि अपात्र जे यादी जाहीर केली जाईल यावरती कोणाची काही शंका असेल तर त्यावरती तुम्हाला आक्षेप करता येणार आहे. त्याचं निवारण तुम्हाला 5 वाजेपर्यंत भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट नंबर दिला जाईल, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथं ती यादी तुम्हाला त्याच दिवशी 9 तारखेलाच रात्रीचं 5 वाजेपर्यंत पुन्हा जाहीर केली जाईल. म्हणजे सर्वप्रथम पात्र यादी जाहीर केली जाईल सकाळी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. जे पण विद्यार्थी अर्ज भरणार आहे त्यांच्यासाठी हे महत्वाचं असणार आहे. सकाळी पात्र यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की आपण पात्र होतो परंतु आपल्याला अपात्र यादीमध्ये इथं नाव आलेलं आहे, म्हणजे आपण पेपर देऊ शकत नाही, या यादीत आपलं नाव आलेलं आहे, तर तुम्हाला काय करायचंय? आक्षेप नोंदणी करायची. त्यासाठी तुम्हाला हा नंबर देतो बघा, हा नंबर लगेच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. बघा हा नंबर आहे, बघा इथे तुम्हाला नंबर दिसत असेल, मदत पाहिजे. आता हा नंबर आहे, हा फक्त 10 ते 6 वाजेपर्यंत चालू असतो. 10 वाजता लगेच यादी जाहीर झाली की 10 ते 11 वाजता लगेच यावरती संपर्क करायचा. जे पण तुमचे प्रश्न असतील ते तुम्हाला विचारायचे आहेत. ठीक आहे, तर हा सेपरेट नंबर आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तर त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु सविस्तर माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. चला पुढे पुढे जर विचार केला तर बघा, आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? जे पण पात्र उमेदवार असतील, ठीक आहे, पात्र उमेदवारांचं इथं प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जाईल कधी? 10 ते 13 तारखेच्या दरम्यान. ठीक आहे, 10 ते 13 तारखेला लगेच प्रवेश पत्र तुम्हाला भेटणार आहे. परीक्षेची जी प्रोसेस असणार आहे अतिशय जलद गतीने होणार आहे, एकदम जलद गतीने. आज 1 तारीख आहे तर 14 तारखेला तुमचा पेपर सुद्धा होऊन जाणार आहे. पेपरला जर म्हटलं तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी फक्त 13 दिवसाचा कालावधी बाकी आहे. किती? 13 दिवसाचा. ठीक आहे, तर त्यासाठी अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे भरपूर स्टडी मटेरियल आहे, त्याविषयी सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे. बघा पुढे जर विचार केला तर बघा, लेखी परीक्षेचा दिनांक इथे दिलेला आहे 14 तारखेला तुमच्या जिल्हा स्तरावरती, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी होऊ शकते. जास्त जर सेंटर उपलब्ध नाही झालं तर तालुक्याच्या ठिकाणी पण होऊ शकते, परंतु जिल्हास्तरीय म्हणजे पूर्ण जिल्ह्यासाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे, अशा प्रकारचा इथं अंदाज आहे. आणि त्यानुसार तुमची लेखी परीक्षा होणार आहे 14 तारखेला. पुढे बघा, आता आपले जे पण परीक्षा होईल त्याचा लगेच निकाल त्याच दिवशी लागतो. जेव्हा पण परीक्षा होईल त्या दिवशीच तुमचा निकाल, तुम्हाला उत्तरपत्रिका जी पण असते ती लगेच भेटून जाते. आणि जर तुमचा एखादा प्रश्न बरोबर असूनही चुकीचा दिला असेल तर त्यावरती तुम्ही आक्षेप करू शकता. त्याच दिवशी, ज्या दिवशी पेपर होतो ना त्या दिवशी तुम्हाला आक्षेप नोंदणी करण्याचा इथं टाइम दिला जातो 8 वाजेपर्यंत रात्रीचं. ठीक आहे, म्हणजे 14 तारखेला तुमचा पेपर सुटेल 1 ते 2 वाजता. त्यानंतर तुम्ही बघायचं 1 ते 2 वाजता पेपर सुटला का 3 वाजता लगेच निकाल लागतो. आणि 3 वाजता निकाल लागल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा प्रश्न आपला बरोबर असूनही चुकीचा दिलाय तर तुम्हाला काय करायचंय? आक्षेप नोंदणी करायची. आक्षेप नोंदणी करण्यासाठी तुम्हाला 8 वाजेपर्यंत, त्याच तारखेला 14 तारखेलाच पेपर होईल आणि 14 तारखेलाच तुम्हाला 8 वाजेपर्यंत सायंकाळी आक्षेप नोंदणी करायची. म्हणजेच काही तुम्हाला तक्रार नोंदणी करायची असेल एखाद्या प्रश्नावरती तर ती तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे समजून घेणं खूपच महत्वाचं आहे. पुढे जर विचार केला तर बघा, मुलाखतीस पात्र जे उमेदवार असतील त्यांची यादी जाहीर केली जाईल. आता यामध्ये जे पण विद्यार्थी पात्र होतील ज्यांना पण 80 पैकी 36 प्लस गुण मिळतील. आता पास होण्यासाठी 45% प्लस गुण मिळवणं आवश्यक आहे, म्हणजेच 80 पैकी 36 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. तर त्यांची पात्र उमेदवार जे पण 36 प्लस गुण मिळवतील, आता हे 36 प्लस गुण कसे मिळवायचे त्यावरती डिटेलमध्ये आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. बघा, तर जे पण पात्र होतील मुलाखतीसाठी त्यांची यादी जाहीर केली जाईल 15/1/2000. इथं बघा 15 तारखेला यादी जाहीर केली जाईल, म्हणजे 14 तारखेला पेपर होईल आणि 15 तारखेला जे पण मुलाखतीस पात्र उमेदवार होतील त्यांची वेबसाईटवरती तुम्हाला यादी बघण्यासाठी भेटून जाईल. आता ही सर्व माहिती ज्या पण यादी येतील, नवीन लिस्ट येतील, त्या सर्वांसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. ठीक आहे, एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. त्या ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. स्पेशल नांदेड पोलीस पाटील भरतीसाठी आपण ग्रुप बनवलाय, तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. व्हॉट्सअप ग्रुप आहे, जी पण माहिती असेल, जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम त्या ग्रुपवरती तुम्हाला कळविले जाईल, जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे सर्च करण्याची गरज पडणार नाही.
त्यानंतर मुलाखतीचा दिनांक सुद्धा इथे दिलेला आहे बघा. दिनांक तुम्हाला सांगितलं जाईल ऑफिशियल वेबसाईटवरती. आता 15 तारखेला लिस्ट लागल्यानंतर माझ्या अंदाजानुसार 16 किंवा 17 तारखेला लगेच तुमची मुलाखत होईल आणि अंतिम निकाल ज्यांचा पण मुलाखतीमध्ये आणि लेखी परीक्षेला ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्यांची लिस्ट जारी केली जाईल 19 किंवा 20 तारखेला. म्हणजे 20 तारखेपर्यंत तुमची भरती प्रक्रिया इथं उरकून जाते मित्रांनो. एवढी जलद प्रोसेस असणार आहे. आणि ही सविस्तर माहिती तुम्हाला कुठे भेटणार आहे? ऑफिशियल वेबसाईटला. आता ही सविस्तर माहिती तुम्हाला कुठे मिळणार आहे? आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. चला पुढे. आता पुढे बघा, परीक्षा शुल्क तुम्हाला सर्वप्रथम सांगून घेतलं किती परीक्षा शुल्क असणार आहे. 800 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे खुला प्रवर्गासाठी. म्हणजे ओपनचे जे विद्यार्थी ओपन मधून जे पण अर्ज भरतील त्यांच्यासाठी एवढी फी असणार आहे. आणि जे पण आरक्षित असेल नाही तर एखाद्या कॅटेगरी मधून अर्ज भरणार असेल तर त्यांच्यासाठी 700 रुपये ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे. परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क जे असतं ना ते असणार आहे. परीक्षा शुल्क हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता परीक्षा शुल्क हे तुम्हाला ऑनलाईन भरायचे सेपरेट वेबसाईट वरती आणि त्यानंतर त्याची रिसिप्ट जी असते, ठीक आहे, जी पावती असते ती तुम्हाला अपलोड करायची असते. आता इथं त्यासाठी तुम्हाला न चुकता फॉर्म कसा भरायचा त्यावरती पण सेपरेट व्हिडिओ येणार आहे आणि फॉर्म भरून घेण्यासाठी जो नंबर दिलेला आहे 94चा त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईट वरती दिली जाईल. ह्या ज्या दोन वेबसाईट आहे ही ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे नांदेडची आणि त्यासोबत ही जी आहे आपली ही जी भरती आहे त्या भरतीची ही वेबसाईट आहे. ठीक आहे. तर त्याविषयी इथे सविस्तर माहिती दिली. यामध्ये अजून काही थोडक्यात माहिती वाचू शकता या जाहिरातीमध्ये. त्यानंतर बघा आता पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक अर्हता, ठीक आहे, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे त्याविषयी इथं माहिती दिली. सर्वप्रथम उमेदवार 10वी पास असावा. ठीक आहे, 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर इथं बघा आपल्याला वयोमर्यादा खाली दिलेली आहे. कमीत कमी आपलं जे वर्ष आहे 25 वर्ष असणं गरजेचं आहे. आपलं कमीत कमी वय किती पाहिजे? 25 वर्ष आणि जास्तीत जास्त किती? 45. 25 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. ठीक आहे, अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आरक्षणानुसार काही सूट बघण्यासाठी भेटत आहे. अशा प्रकारचं तुम्ही ते जाणून घेऊ शकता. इथं त्याविषयी इथं खाली माहिती दिलेली आहे. ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. वयाची अट किती असणार आहे? 25 ते 45 आणि आपल्याला शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे? इथं 10वी उत्तीर्ण बघा. SSC उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे. कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकता. पुढे बघा, आता पुढे जर विचार केला तर अजून काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती तुम्ही इथे बघू शकता. डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने. आता पुढे बघा, पुढे आल्यानंतर परीक्षेचं स्वरूप. आता इथे आपल्याला महत्त्वाचं पॉईंट आहे बघा, परीक्षेचं स्वरूप तुम्हाला सांगू घेतो. आता इथं बघा, इथं परीक्षेचं इथं गुण दिलेलं आहे. आपल्याला लेखी परीक्षा होणार आहे 80 गुणांची आणि तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत किती होणार आहे? 20 गुणांची. टोटल 100 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत जवळपास पोलीस पाटलाच्या झालेल्या आपल्याकडे 25 प्लस प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. आता अगदी कालच सोलापूर जिल्ह्याचं आणि त्यासोबत मागे सोलापूर त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पेपर झाले. हे सर्व क्वेश्चन पेपर 2023 चे आपल्याकडे उपलब्ध आहे. आता हे सर्व तुम्हाला कुठून भेटणार, कसे भेटणार त्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला देणारच आहे. परंतु सर्वप्रथम अभ्यासक्रम काय असणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया. तर बघा, लेखी परीक्षेमध्ये आपल्याला एक पेपर दिला जातो, क्वेश्चन पेपर दिली जाते आणि त्यानंतर आपल्याला एक शीट दिली जाते, आन्सर शीट. त्यावरती आपल्याला गोल करायचं असतं. जे पण पर्याय असेल त्याच्यामध्ये आपल्याला असं गोल करायचं असतं. ठीक आहे. या टाईपची तुम्हाला 4 पर्याय तुम्हाला दिले जातील. एक प्रश्न असल्यानंतर त्याला 4 पर्याय दिलेले असतात. जो पण पर्याय बरोबर असेल त्याच्यासमोर असं गोल करायचं असतं. ठीक आहे. या टाईपची तुमची परीक्षा होणार आहे. ऑफलाईन परीक्षा होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले जाणार आहे. MCQ टाईप तुमची परीक्षा होणार आहे. 80 गुणांची ही पेपर असणारी परीक्षा असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला 80 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जातील. किती? 80 प्रश्न 80 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे? कमीत कमी तुम्हाला 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. म्हणजे 80 पैकी कमीत कमी तुम्हाला पास होण्यासाठी किती गुण पाहिजे? 80 पैकी 36 गुण पाहिजे. 80 पैकी 36 गुण मिळाल्यानंतरच तुम्हाला पुढे मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. जर तुम्ही इथेच नापास झाला, 36 पेक्षा कमी गुण तुम्हाला मिळाले तर मुलाखतीला तुम्हाला बोलवलं जाणार नाही. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे गुण कसे मिळवायचे त्यासाठी अभ्यासक्रम तुम्हाला खाली दिलेला आहे. त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर बघा, इथे बघा अभ्यासक्रम तुम्हाला काय दिलेला आहे. तर यामध्ये जर विचार केला तर इथे बघा अभ्यासक्रम तुम्हाला इथे काय दिलाय? लेखी परीक्षा. इथे बघा लेखी परीक्षा 10वीच्या लेवलची असणार आहे. ठीक आहे. 10वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित असणार आहे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर यामध्ये कशा कशावरती प्रश्न विचारले जातील? सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि स्थानिक परिसराची जी पण माहिती असेल म्हणजे जिल्ह्याची माहिती. ठीक आहे. जिल्ह्याची माहिती झाली ही. जिल्ह्याच्या माहितीवरती आणि त्यानंतर चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. परंतु असं जर म्हटलं तर धुळेचा मागील पेपर झाला
धुळेच्या पेपरमध्ये तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले गेले होते, प्लस इंग्रजी विषयावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. आता कालचा सोलापूर जिल्ह्याचा पेपर झालाय. ठीक आहे, सोलापूर पंढरपूर विभागाचा पेपर झालाय. पूर्ण स्पष्टीकरण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा मराठीवरती प्रश्न आले होते आणि इंग्रजीवरती सुद्धा तुम्हाला 10 ते 12 प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते. परंतु यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाहीये मराठी आणि इंग्लिशवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आतापर्यंत माझ्याकडे 25 प्लस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. त्यातील जर विचार केला तर 2 ते 3 प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेलेत. आता इंग्लिशचा विद्यार्थ्यांचा अभ्यास नसतो, त्यामुळे आता तुमच्या परीक्षेला इंग्लिशवरती प्रश्न विचारले जातील अथवा नाही हे 100% सांगू शकत नाहीये, कारण त्यांच्याही नोटिफिकेशन मध्ये हाच अभ्यासक्रम दिला होता, तरी देखील इंग्लिशवरती त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यावरती आपण आक्षेप नोंदणी केली, त्यावरती आपण तक्रार नोंदणी केली, तर त्यांच्याकडून एक उत्तर भेटलं की 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी आणि इंग्रजी हा विषय असतो, त्यामुळे त्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत. परंतु सर्वच प्रश्नपत्रिकेमध्ये नव्हते विचारले गेले. नाशिकचा मागील पेपर झाला त्यामध्ये इंग्लिशवरती प्रश्न नव्हते. धुळेचा पेपर झाला त्यामध्ये कोतवालवरती इंग्लिशवरती प्रश्न नव्हते. त्यानंतर आता सोलापूरचा अजून एक पेपर झाला याच्या अगोदर 17-18 तारखेला, त्यामध्ये सुद्धा इंग्लिशवरती प्रश्न नव्हते. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्लिशवरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, अशा प्रकारची आतापर्यंत माझ्याकडे जी पण माहिती मिळाली आहे ती सर्व तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सांगत आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाहीये. ठीक आहे, कारण सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे. तर आता अभ्यास कसाचा करायचा तुम्हाला बघा, 10वीच्या लेवलचा अभ्यासक्रम असणार आहे. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करायचा तुम्हाला गणित, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर स्थानिक परिसराची माहिती म्हणजे जिल्ह्याची माहिती आणि चालू घडामोडी यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्लस तुम्हाला मराठीवरती 100% मराठीवरती 100% प्रश्न असतात. तर मराठी व्याकरणावरती थोडा भर द्या. मराठीवरती तुम्हाला व्याकरणावरती 5 ते 10 प्रश्न विचारले जातात. यामध्ये जास्त अवघड नसतात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार आणि त्यानंतर कधी कधी काळावरती अनेक वचन, एक वचन यावरती प्रश्न असतात. अव्यय, अलंकार यावरती तुम्हाला प्रश्न असतात. मागील प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतल्या त्या बघा आणि तुम्हाला लगेच अभ्यासक्रमाचं स्वरूप समजून येणार आहे. ठीक आहे, मराठीवरती या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात, गणित व बुद्धिमत्ता आणि बाकी हे सर्व जे विषय यांच्या सर्व आपण नोट्स दिलेल्याच आहे. तर चला थोडक्यात आता फक्त तुम्हाला नोट्स विषयी माहिती सांगून घेतो. आता एवढी माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. तर आपण ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचे काय महत्त्वाचे प्रश्न भेटतील, गणिताचे, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य याचं सेपरेट पीडीएफ आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर स्थानिक परिसराची माहिती म्हणजे तुमच्या जिल्ह्याची माहिती आणि चालू घडामोडी. हे किती विषय झाले? हे 6 विषय झाले. प्लस या 6 विषयांसोबत मराठी 7 नंबरचा विषय आणि इंग्लिश ठीक आहे 8 नंबरचा विषय. या 8 जे विषय यांच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातील आपल्यातर्फे अभ्यास करण्यासाठी. या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. या 8 विषयाच्या नोट्स प्लस यासोबत तुम्हाला अजून काय भेटणार आहे? आतापर्यंत पोलीस पाटील या पदाच्या आतापर्यंतच्या ज्या आपल्याकडे 25 प्लस प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत, या सर्व तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील. या सर्व नोट्स देखील तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला 25 प्लस प्रश्नपत्रिका आणि हे सर्व जे 8 विषयांचे स्टडी मटेरियल आहे, सर्व विषयांचे सेपरेट स्टडी मटेरियल आहे अभ्यास करण्यासाठी. यामध्ये भरपूर प्रश्न आपण आयएमपी घेतलेले आहेत. तर सर्व गणित बुद्धिमत्ताचं म्हटलं तर सर्व स्पष्टीकरणासोबत माहिती दिली. सर्व उदाहरणं कशी येतात, कशी सोडवायची असतात, सर्व स्पष्टीकरणासोबत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपण आपल्या टीम कडून तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो. ठीक आहे, तर हे सर्व कशामध्ये भेटणार आहे? तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअप वरती भेटणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल स्पेशल अभ्यास करण्यासाठी पाहिजे असेल तर एक नंबर देतोय बघा. याचं पेमेंट आपण किती ठेवलेलं आहे? 199 रुपये. यामध्ये तुम्हाला 25 प्लस प्रश्नपत्रिका, आता लेटेस्ट काल परवा पेपर झाले ते आपण सर्व प्रश्नपत्रिका भेटतील आणि या 8 विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटतील. ठीक आहे, सर्व विषयांच्या 25 प्लस प्रश्नपत्रिका आणि 8 विषयांच्या नोट्स याची प्राइस आपण ठेवली फक्त 199 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय. ठीक आहे, 91 39 64 31 99. व्यवस्थित नंबर बघा, 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने किती पेमेंट करायचं? 199 रुपयाचं. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व काही भेटणार आहे आणि इथून पुढे पेपर होईपर्यंत तुम्हाला सहकार्य केलं जाणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलाय, त्याला जॉईन होऊन घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा त्यासाठी आपण 199 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे. या नंबरवरती 199 रुपयाचं पेमेंट करायचं आणि त्यानंतर याच नंबरवरती 91 39 64 31 99 याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका आणि ह्या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. या सर्व विषयांच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर आपल्या हे जे नोट्स आहेत आणि स्टडी मटेरियल आहे त्याला जॉईन होऊ शकता. पुन्हा एकदा व्यवस्थित नंबर नोट करून देतोय बघा, तुम्ही सेव्ह करून घ्या लगेचच्या लगेच. 91 39 64 31 99. ठीक आहे,
हा आपला अकॅडमीचा ऑफिशियल नंबर आहे. कोणत्या प्रकारची चिंता करू नका. डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. 24 तास नंबर आपला चालू आहे. काहीच टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी सेपरेट एक नंबर दिलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारची इथे तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तर अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे. त्यासाठी आपण अशा प्रकारच्या या नोट्स काढलेले आहेत. चला आता बाकीची सविस्तर माहिती बघूया. आता यामध्ये आपण इथपर्यंत आलेलो आहे. परीक्षेचं स्वरूप आपण जाणून घेतलं. कशा प्रकारचं काय असणार आहे. आणि इथे अजून एक महत्त्वाचं म्हणजे 36 जर गुण मिळाले नाही तर तुम्ही तिथंच डिस्क्वालिफाय होऊन जाल. तुम्ही तिथं पुढे मुलाखतीसाठी बोलवलं जाणार नाहीये. तुम्ही तिथेच कट होऊन जाल. ठीक आहे. म्हणजे तुमचा पुढे विचार केला जाणार नाहीये. तुम्ही तिथं अपात्र ठरशाल. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. फक्त 13 दिवसांचा कालावधी आपल्याकडे बाकी आहे. त्यासाठी या चॅनलवरती रेग्युलर आता मी लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पुढे बघा काही नियम आणि शर्ती दिल्यात, काही आपल्याला कार्यपद्धत दिली ती तुम्ही इथं वाचू शकता. बघूया यामध्ये अजून काय महत्वाचं असणार आहे. तर इथं काय अधिनियम बाकीची यामध्ये अजून काय माहिती असणार आहे आपल्यासाठी ती बघूया. इथं बघा आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे त्याविषयी माहिती दिली आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं कार्यपद्धत दिलेली आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यावरती कोणत्या प्रकारची चिंता करू नका. त्यावरती सेपरेट एक व्हिडिओ येणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की घर बसल्या आपल्याला ऑनलाईन अर्ज स्वतःला भरायचा आहे, तर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अगदी 1 ते 2 तासामध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे आपल्या याच चॅनलवरती. त्यासाठी जास्त काहीच करू नका. चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिला क्लिक करून घ्या. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे. खाली आल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. तर तो कसा भरायचा त्यावरती कोणत्या प्रकारची चिंता करू नका. सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. ठीक आहे. चला पुढे पुढे जर विचार केला तर बघा चुकीच्या प्रश्नावरती आढळला तिथं 8 वाजेपर्यंत आक्षेप, हे पण आपण बघितलं. आक्षेप कधी करायचे त्याच्याविषयी माहिती दिली पुढे. अजून बघूया काय आहे यामध्ये. त्यानंतर पुढे आल्यानंतर बघा आता इथून खाली आता एवढं झालं जाहिरातीविषयी सविस्तर माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तर आता इथून खाली जर म्हटलं तर आपल्याला सविस्तर माहिती कशाविषयी दिलेली आहे. कोणत्या पदासाठी म्हणजे जर विचार केला पोलीस पाटील या पदासाठी कोणत्या गावानुसार, ठीक आहे, गावानुसार आणि आरक्षणानुसार कोणत्या इथं जागा उपलब्ध आहे आरक्षणानुसार त्याची लिस्ट दिलेली आहे. संपूर्ण इथं तालुके दिलेत, गावांची नावं दिलेत, त्यानंतर इथं आपल्याला प्रवर्ग दिलाय आणि कोणाला आरक्षण आहे त्याविषयी इथं माहिती दिली आहे. आता इथं बघा एससी, आता एससी मध्ये जर म्हटलं तर इथं गावाचं नाव दिलंय. इथं बघा इथं गावाचं नाव आहे. आता या गावामधून कोण कोण अर्ज भरू शकतो. फक्त एससी जे कॅटेगरीचे विद्यार्थी तेच अर्ज करू शकतात. ठीक आहे. आणि एससी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण म्हणजे महिला पुरुष दोन्ही इथं अर्ज भरू शकतात. ठीक आहे. कोणी इथं अर्ज भरू शकता. काही ठिकाणी फक्त महिलांसाठी आरक्षण आहे. बघा महिलांसाठी आरक्षण आहे. तर इथं आता जर म्हटलं तर हे जे गाव आहे खडकी, ठीक आहे, अर्धापूर या तालुक्यातील हे गाव आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जर विचार केला तर एससी साठी आरक्षण आहे आणि यातील फक्त महिलाच इथं अर्ज भरू शकताय. महिलांसाठी इथं आरक्षण आहे. पुरुष इथं अर्ज भरू शकत नाही. जिथं सर्वसाधारण आहे तिथं सर्व आपण पुरुष व महिला दोन्ही उमेदवार इथं अर्ज भरू शकता. परंतु जिथं महिला आहे तिथं फक्त महिला अर्ज भरू शकतात. तर ही तुम्ही लिस्ट बघून घ्या. भरपूर मोठी लिस्ट आहे. प्रत्येक तालुक्याची नावं इथे दिलीत. बघा इथे तालुके दिसत असतील. इथं गावाचं नाव दिले आणि त्यानंतर इथं कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी इथं अर्ज भरू शकता आणि सर्वसाधारण की महिला कोण अर्ज भरू शकतो त्याच्याविषयी सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये तुम्हाला खाली दिलेली आहे. बघा बाकी जर म्हटलं तर इथून पुढे तेच सुरू होत आहे. इथे तालुका, गावाचं नाव, त्यानंतर इथं प्रवर्ग आणि आरक्षण. ठीक आहे. अशा प्रकारची इथं सविस्तर माहिती दिली आहे. टोटल म्हटलं तर 745 प्लस गाव आहेत तिथं. ठीक आहे. आणि त्यांच्यासाठी ही भरती आलेली आहे. बघा एकूण 745 प्लस जागांसाठी ही भरती आलेली आहे आणि सविस्तर माहिती तुम्हाला या पीडीएफ वरती उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही वाचू शकता, व्यवस्थित बघू शकता, तुमच्या गावासाठी आरक्षण कोणाला आहे हे जाणून घेऊ शकता. आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. पुन्हा एकदा नंबर देत आहे 9403 16 98 16. ठीक आहे. 98 16 हा आपला ऑफिशियल नंबर आहे. ठीक आहे. आणि 9139 तर कोणत्या प्रकारची चिंता करू नका. यावरती व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल. या व्यतिरिक्त आता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कारण ह्या पदभरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्याकडे फक्त 13 ते 14 दिवस बाकी आहे. त्यामध्ये सर्व भरतीची तुम्हाला तयारी करायची आहे आणि त्यानुसार आपण सुद्धा आता तयारीला लागलेलो आहे. सविस्तर तुम्हाला लेक्चर रोज या चॅनलवरती बघण्यासाठी भेटणार आहे पोलीस पाटील या पदभरतीसाठी. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.